मला माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे म्हणून मी आले. भावना खूप दाटून आलेले आहे. जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भावाला शोधतं आहे की कुठं आहे आमचा भाऊ. तर सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते 2 लेकरं माझ्याकडे द्या. त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते SK सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील. आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत. आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं, मिळालं असतं. आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे. परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईनं जे काही सगळं कुटुंब पुढं जाईल, जे लेकरं शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं, जे भाऊंनी जे हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत. भाऊंनी इतर सगळे लोक आले, सांत्वन केलं, परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील यामध्ये असणार आहे. परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही. मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी संतोष देशमुखजी यांचे चिरंजीव विराज आणि त्यांच्या भावाचे चिरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजित याच्या शिक्षणाचं पालकत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला. निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवू, त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. तेच काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या हातून पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. नाही, आज गोष्टीची खंत वाटते. जर माझे वडील आमच्यासोबत असते तर तो वेगळाच आनंद असता. पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटते की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं. पण जी सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथं सोडून जातो आहे आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील.